मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचा एन्काउंटर झाला असला तरी त्याच्याबरोबर जे काम करण्यासाठी त्यांनी ज्यांना विचारलं होतं त्या अभिनेत्री आपल्याबरोबर आहेत रुचिता जाधव माने. आपण त्यांना विचारूया नेमकं काय झालं होतं. रुचिता, कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत तो पोहोचला होता, काय सांगितलं होतं तुम्हाला? कारण ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी त्यांनी तुम्हाला देखील भेटायला बोलवल्याचं कळतंय, खरं आहे का हे? त्यांनी मला 4 ऑक्टोबरला व्हॉट्सॲप मेसेज केलेला की एका चित्रपटाबद्दल डिस्कस करायचं आहे आणि त्या इमिजिएटली क्षणी मी त्याशी बोलू शकले नाही. तर मी त्याला बोलले की मी नंतर फोन करते फ्री झाल्यावर. आणि ते सगळे मी स्क्रीनशॉट्स शेअर केलेले आहेत इंस्टाग्रामवर. मग संध्याकाळी 7 वाजता मी त्याला फोन केला. मी त्याला विचारलं तू फ्री आहेस का, आपण बोलू शकतो का? मग तो मला बोलला, त्यांनी पिंग केलं. मी त्याला फोन केला आणि एक 9 मिनटं मी एकमेकांशी बोललो. त्या 9 मिनटात त्यांनी मला नरेशन दिलं चित्रपटाचं आणि ते नरेशन वॉज द एक्झॅक्ट नरेशन जे त्यांनी केलं पवईमध्ये. म्हणजे हॉस्टेज केलं त्यांनी मुलांना. तर हे त्यांनी मला चित्रपट म्हणून तेव्हा नरेशन दिलेलं की एक खूप इनोसेंट सिव्हिलियन असतो, त्याला आपलं म्हणणं मांडायचं असतं सगळ्यांसमोर आणि त्यासाठी तो झडत असतो, त्याचं कोण ऐकत नसतं. सेम टू सेम जे त्यांनी केलं. आणि मग हॉस्टेज म्हणून तो पोरांना ठेवतो, स्टुडंट्सला. तर मी बोललेले की माझा रोल काय त्याच्यामध्ये. तो मला बोलले की शिक्षकीचा टीचरचा रोल आहे किंवा पेरेंटचा, जे त्या किडनॅपरचा मेसेज सगळ्यांपर्यंत मीडियासमोर ऑफिशियलसमोर पोचवते. कुठेतरी मी म्हणजे आणि त्यांनी मला नसीरुद्दीन शाहचा जो वेनेसडे आहे आणि तो कसं फोन करतो ऑफिशियल्सला आणि कसं तो हे करतो तसं त्यांनी मला वेनेसडेचं उदाहरण दिलेलं आणि मी त्याच्यामुळे खूप अशी इम्प्रेस होते की वाव, सच अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट. मी त्याला बोललेले मी विचार करते तरी आणि आय विल गेट बॅक टू यू. तो मला बोला आपण मीटिंग करू आणि तेव्हा मी ना काही मुलांचं ऑडिशन पण ठेवणार आहे, मग तू येऊन बघ तुला कसं वाटतंय काय वाटतं. आणि मी बोलले की ठीक आहे. मी ॲब्सोल्युटली विसरून गेले. त्याच्यानंतर मग त्यांनी मला मेसेज केला 23 ऑक्टोबरला की तुला 27, 28 का 29 केव्हा जमते यायला. तर मी त्याला बोललेले की मी 28 तारखेला येते. 28 तारखेला त्यांनी मला सोमवारी मेसेज केला की उद्या म्हणजे मंगळवारी तू किती वाजता येते आणि RA जे स्टुडिओ आहे ते लोकेशन पवईचं आहे. पण माझे सासरे आजारी असल्यामुळे आणि ते ॲडमिट होते HN रिलायन्सला. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे माझ्यासाठी परिवार हा सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळे मी त्याला मेसेज केला की माझे असे सासरे आजारी आहेत आणि मी नाही म्हणजे इम्पॉसिबल, ॲब्सोल्युटली इम्पॉसिबल मी येणारच नाही. आणि जर आपल्याला भेटायचं असेल तर आपण 15 नोव्हेंबरनंतर भेटू. ते पण डिपेंड माझ्या सासऱ्यांच्या हेल्थ कंडिशनवर असतं. तर मी म्हणजे अशी माझी कंडिशन आहे, आता मी येऊ शकत नाही. मग तो मला बोललेला की ओके नो वरीज, टेक केअर. हा त्याचा लास्ट रिप्लाय होता. एवढंच आमचं झालेलं. आणि मला खरंच माहीत नव्हतं की जे तो मला सांगतोय ते तो करणार आहे आणि तो आहे. म्हणजे तो इनोसेंट मॅन जो म्हणत होता किंवा तो म्हणत होता की तो टेररिस्ट नसतो, त्याला कोणाला हार्म पोचवायचं नाही आहे, त्याला त्याचं फक्त म्हणणं पोचवायचं आहे. तर हे मला माहितीच नव्हतं की ते तो करणार आहे रिॲलिटीमध्ये. पण खरंच जर आपण बघितलं तर एका कंत्राटाचे पैसे बेसिकली त्याला मिळाले नाहीत आणि म्हणून हे सगळं घडलं असं तो म्हणत होता. खरं तर जे वेनसडे पिक्चर आहे तो त्यांनी रिअल लाईफमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. कसं बघते अभिनेत्री म्हणून या सगळ्याकडे? कारण खरं तर आपण म्हणतो की पिक्चरमध्ये आपण जे जगत असतो तसं दाखवलं जातं असं म्हटलं जातं, मात्र रिअल आणि रीलमध्ये काही फरक असतो. हे कशा पद्धतीने तू सांगतेस? पहिली गोष्ट, चित्रपट ह्याला चित्रपटाच्याच दृष्टीने बघावा, एंटरटेनमेंट म्हणून बघावा. चित्रपट हा कधीच तुमची रिॲलिटी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही तेवढं स्टेबल पाहिजे टू अंडरस्टँड दॅट दिस इज नॉट गोइंग टू हॅपन इन रिअल लाईफ. तर ते तसंच राहू दे आणि तुम्ही तुमची रिॲलिटी एक्सेप्ट करा. आणि एक रिॲलिटी प्रचंड वेगळी असते. हे आम्ही एंटरटेनमेंटसाठी एक दुसरं कॅरेक्टर जगतोय, ते काय असं नॉर्मली आपण जगू शकत नाही. आणि त्याला काय वाटलं मला खरंच माहिती नाही की तो असं काय करून मे बी त्यांनी 2-3 पिक्चर एकत्र करून त्याचं काहीतरी ट्विस्ट अँड हे करून त्याला वाटलं की आपण आपलं म्हणणं मांडू शकतो. पण त्याच्याऐवजी जर त्यांनी खरंच मीडियाचा साथ घेतला असता आणि लीगल सिस्टीमला प्रॉपर वेने अप्रोच केला असता तर आज ते 17 जे लहान पोरं आहेत त्यांच्या तर मनावर काय त्यांची मनस्थिती असेल हे सगळं झाल्यानंतर, ते झालं नसतं.
किती वर्षापासून रोहित आर्यला ओळखतेस तू आणि काय म्हणजे ह्याच्या आधी कधी तुला भेटला होता का? इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव कसं आहे बरं, म्हणजे त्यांनी काही कामं याआधी केलेली आहेत का? बघ मी त्याला ना 2010 का 11 साली, तर मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, त्याला मी पहिल्यांदा आणि शेवटचं भेटलेले. मी स्टुडिओमध्ये होते का डबिंग करायला, तेव्हा मी त्याला भेटलेले. आणि नॉर्मल म्हणजे मी नवखी होते इंडस्ट्रीमध्ये, तर आपलं नॉर्मल इंट्रोडक्शन जसं होतं की हा रोहित, ही रुचिता, आणि आपण नॉर्मल नंबर एक्सचेंज केलेला. ती माझी पहिली आणि शेवटची भेट होती. त्यानंतर मी कधीच याशी बोलले नाही फोनवर, ना मी कधी त्याला भेटले कुठे. आणि मग इंडस्ट्री शेवटी छोटी आहे. तुम्ही ऐकता की अरे अच्छा हा व्यक्ती हे छोटा प्रोजेक्ट करतो, त्याने कसे मोठे कधी प्रोजेक्ट केले नाही, पण छोटे छोटे तो करत होता असं मी ऐकलं आहे. मी कधी ते बघितले नाहीत. आणि त्यांनी मला एकदा खूप अगोदर कोविडच्या वेळेला एक क्लिप पाठवलेली, जी पण मी कधीच ओपन केली नाही. ती अशीच आहे माझ्या फोनमध्ये. म्हणजे ते ब्लर असते ना, तुम्ही जर बघितलं असेल तर ते उघडतं, ते क्लिअर होती विजन. तर त्याच्यामुळे त्यानंतर आत्ताच म्हणजे जे काय प्रोजेक्टसाठी त्यांनी मला अप्रोच केलं आणि ज्या प्रकारे तो बोलला की नाही लो बजेट आहे, मला असं वाटलं की अरे जेन्युइनच आहे. कारण का जर त्याला मला फसवायचं होतं किंवा मला तिकडे पोचवायचं होतं, तो काही बोलू शकला असता की नाही जे म्हणशील तू ते बजेट आहे असं. नाही, तसं काहीच बोलला नाही. कदाचित तू तिकडे असतीस त्या दिवशी तर काय म्हणजे आज तुझं काय रिॲक्शन होतं? कशा पद्धतीने तुला जेव्हा घटना कळली तेव्हा तुझं नेमकं काय रिॲक्शन होती पहिली? मी फ्रीज झालेले आहे. म्हणजे मला वाटलंच नाही की असं काय. अगं म्हणजे ही स्टोरी मी ऐकलेली 4 तारखेला आणि तेच खरं घडतंय. तर मला आधी असं वाटलं की काहीतरी पब्लिसिटी स्टंट केलेली आहे किंवा काय म्हणजे. आणि मी नशिबानी नव्हते तिकडे. मी असते तर मला नाही माहिती मी आय डोंट नो मी काय केलं असतं. मला म्हणजे मी कसं सांगू तुला की माझ्या प्लीज शूजमध्ये येऊन उभं राहा आणि बघा की खूप भीतीदायक गोष्ट आहे ही. त्याच्यामुळे माझ्यावर किंवा माझ्या पूर्ण परिवारावर काय बितली असती. आत्ताच आमच्यावर अशी बितली आहे की माझे सगळे घरचे जे आहेत, मी वरती पण कोणाला घरी आणत नाही. आपण खाली आहोत कारण का सासरे आजारी आहेत आणि त्यांनी ऑलरेडी या गोष्टीचं टेन्शन खूप जास्त घेतलेलं आहे. ही माझी नवऱ्याची सिक्युरिटी आहे, जे त्यांनी पूर्ण पाठवली आहे की जाऊ दे माझ्या बायकोबरोबर. कारण का परिवार आमच्यासाठी, हा परिवार हेच मोठं आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आज त्या परिवाराने मला वाचवलं, मी तुला खरं सांगेन. म्हणजे मी परिवाराला माझं प्राधान्य दिलं आणि माझ्या कामाला प्राधान्य दिलं नाही, आणि त्याच्यामुळे मी खरं वाचले. नक्कीच एक शेवटचा प्रश्न की खरं तर मुलांचं भवितव्य चांगलं व्हावं, त्यांना कुठेतरी एक चांगला चान्स मिळावा, कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांना स्वतःचं ग्रो करता यावं, यासाठी पालक मुलांना अशा ऑडिशन्सला घेऊन जातात. कशा पद्धतीने बघतेस याकडे? कारण आता पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न कुठेतरी या सगळ्या माध्यमातून पुढे येतोय असं वाटतं का तुला? किंवा इंडस्ट्रीबद्दल अनेक चर्चा याआधी देखील झालेल्या आहेत, तर ह्या सगळ्यामुळे पुन्हा तो प्रश्न समोर आलाय असं वाटतं का? नाही गं, मराठी इंडस्ट्री खूप सेफ इंडस्ट्री आहे, प्रचंड. म्हणजे मी हिंदीमध्ये पण काम केलं, हिंदी पण प्रचंड प्रोफेशनल इंडस्ट्री आहे, पण मराठी प्रेमळ इंडस्ट्री आहे. आता ते नाही राहिलं आधीसारखं. आणि आता जर तू म्हणशील सिक्युरिटीचं, असं नाही की रोहित नौका होता, असं नाही की तो अचानकपणे एका रात्री प्रोड्युसर झाला आणि त्यांनी हे सगळं केलं, असं नाही आहे ना. त्याचे पण त्यांनी केलेलं काहीतरी काम केलेलं म्हणून त्याचे पैसे अडकलेले, बरोबर आहे ना. तर हा नशिबाचा एक भाग असतो. म्हणजे जर तुमच्या नशिबात लिहिलं आहे की तुम्हाला मी वाचले माझ्या नशिबामुळे, त्याच्यामुळे. आणि सिक्युरिटी जर तू म्हणशील तर हे आधी पण होतं आणि मी आत्ता पण सांगेन की कोणाला तरी बरोबर ठेवा. तुमचे आई असू दे, बाबा असू देत, कोणतरी गार्डियन असू दे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, तोपर्यंत जरी ठेवा जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही. पण त्याच्यानंतरही जर काय घडलं तर तो नशिबाचा भाग आहे. नक्कीच. धन्यवाद रुचिता आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एकंदरीतच आपण बघतोय की रुचिता कदाचित त्या ठिकाणी असली असती तर काय झालं असतं, ह्या भावना तिने आपल्याशी बोलताना व्यक्त केल्या. रोहित आर्य हा प्रकरण आता प्रचंड गाजलेलं पाहायला मिळतंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि नेमकं आता या प्रकरणात काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. अभिनेत्री रुचिता जाधव हिनं लोकशाही मराठीसोबत एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आणि त्या दिवशी रोहित आर्य
नी जर बोलवलं असतं आणि मी जर गेले असते तर नेमकं काय घडू शकलं असतं याबद्दलचं मत तिनं व्यक्त केलं. रोहित आर्याच्या बाबतीतली तिच्याकडे जी असलेली माहिती आहे ती देखील तिने यावेळेला लोकशाही मराठीला सांगितलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.